टेल मी अबाउट युअरसेल्फ. स्वतःचा परिचय द्या. कोणत्याही जॉब इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आणि हा अगदी ऑब्व्हियस आणि कॅज्युअल आहे, असं आपल्याला वाटू शकतं. पण प्रत्यक्ष उत्तर देताना मात्र नक्की काय सांगायचंय? कशा पद्धतीने सांगायचंय? असा प्रश्न मात्र आपल्याला पडू शकतो. एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, असंही होऊ शकतं. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं आपण बघूया. हा प्रश्न नक्की कशा पद्धतीने आपल्याला विचारला जाऊ शकतो? टेल मी अबाउट युअरसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल सांगा किंवा इंट्रोड्यूस युअरसेल्फ स्वतःचा परिचय द्या किंवा हेच कधी-कधी असं विचारलं जाऊ शकतं, टेक मी थ्रू युअर रेझ्युमे किंवा टेक मी थ्रू युअर प्रोफाईल किंवा सी-व्ही. यातला कुठलाही प्रश्न विचारला तरी अर्थ तोच आहे. आणि गडबडून न जाता आपल्याला तेच उत्तर द्यायचे जे आपण आता पुढे पाहणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी बघणार आहोत. नंबर 1, इंटरव्ह्यूअरला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? व्हॉट इंटरव्ह्यूअर वॉन्ट्स टू नो. नंबर 2, आपलं उत्तर नेमकेपणाने कसं सादर करायचंय? हाऊ टू क्राफ्ट युअर आन्सर. आणि जर आपल्याला असं वाटत असेल, की इंग्लिश बोलताना माझ्या चुका होतात किंवा कॉन्फिडन्स कमी पडतो किंवा मी गडबडून जातो, तर ते कसं हँडल करायचंय ह्याच्यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत. नंबर 1, व्हॉट इंटरव्ह्यूअर वॉन्ट्स टू नो. इंटरव्ह्यूअरला आपल्याकडनं नक्की काय अपेक्षित आहे? आपल्याबद्दलची सगळी माहिती तर रेझ्युमेमध्ये आहे, पण मग इंटरव्ह्यूअरला नक्की काय जाणून घ्यायचंय? काय इव्हॅल्युएट करायचंय? तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात, हे इंटरव्ह्यूअरला जाणून घ्यायचंय. तुमचा अप्रोच कसा आहे? म्हणजे तुम्ही सीरियस अप्रोच आहे का? सीरियस म्हणजे गंभीर नाही हां. सिन्सिअर आहात का तुम्ही कामाप्रती का अगदीच कॅज्युअल अप्रोच आहे? हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ऑथेंटिसिटी म्हणजे तिकडे रिझ्यूमेमध्ये जे काही लिहिलंय, ते खरं आहे का? का नुसतंच कॉपी पेस्ट केलंय? हे जाणून घेण्यात इंटरव्ह्यूअरला नक्की इंटरेस्ट असतो. आणि ओव्हरऑल तुमचं कम्युनिकेशन कसं आहे? म्हणजे बोलताना तुम्ही एखादी गोष्ट कशा पद्धतीने समजावून सांगू शकता? ते करताना तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे? आणि ओव्हरऑल प्रेझेन्स कसा आहे? हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आर यू द राइट कॅन्डिडेट फॉर धिस जॉब? या जॉबसाठी तुम्ही योग्य व्यक्ती आहात का? इंटरव्ह्यूअरला एवढंच जाणून घ्यायचंय तुमच्याबद्दल आणि तुम्ही राईट फिट आहात का नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आता हे जर त्यांना अपेक्षित आहे, तर आपलं उत्तर कसं असलं पाहिजे? आपल्या उत्तरात 3 गोष्टी आवश्यक आहेत. नंबर 1, तुम्ही कोण आहात? हू यू आर. तुमच्या अकम्प्लिशमेंट्स किंवा तुम्ही काय मिळवलंय प्रोफेशनली आत्ता, अशा अकम्प्लिशमेंट्स काय आहेत? आणि नंबर 3, तुम्ही या पदासाठी कसे योग्य व्यक्ती आहात? या 3 गोष्टी आपल्या उत्तरामध्ये असणार आहेत. खूप फापट पसारा सांगत बसलं, तर कदाचित तुमचं पूर्ण उत्तरसुद्धा ऐकलं जाणार नाही. तुम्हाला मध्येच थांबवून पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं होता कामा नये. किंवा खूप जास्त सांगत बसलं, तर मग काही वेळेस इग्नोर केलं जाऊ शकतं. हे पण होता कामा नये. मग एक्झॅक्टली कसं सांगायचं? नंबर 1, तुम्ही कोण आहात? याच्यात आपल्याला काय सांगायचंय? आपलं शिक्षण आणि अनुभव याची समरी. एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स याची समरी थोडक्यात. आणि एक डिफरन्शिएटर म्हणजे असा एक शब्द जो आपल्याला डिस्क्राईब करतो. तुमच्यामध्ये अनेक उत्तम क्वालिटीज किंवा गुण असतील, पॉझिटिव्ह क्वालिटीज असतील. तुम्ही पंक्च्युअल असाल किंवा टीममध्ये चांगलं काम करता, हार्ड वर्किंग असाल, अनेक गुण असतील. पण त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा, प्रोफेशनली सगळ्यात महत्त्वाचा एक गुण किंवा एक शब्द जो आपल्याला डिस्क्राईब करतो, तो आपण वापरणार आहोत. आणि आपण कोण आहोत याची प्रोफेशनल समरी सांगणार आहोत. आता कशी ही सांगायची ह्याचं आपण एक उदाहरण बघूया. गुड मॉर्निंग. आय एम नेहा अयाचित
I'm a dedicated software developer with 2 years of work experience in coding with exposure to C++, Java, and Python. I have done BTech in computer science. आता या उत्तरात आपण फक्त प्रोफेशनल माहिती सांगितली आणि त्यात सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तेवढंच सांगितलं. बाकी सगळं आपल्या रेझ्युमेमध्ये आहे आणि गरज पडल्यास, प्रश्न विचारल्यास आपण त्याबद्दल डिटेल सांगू शकतो. इथे आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टींची समरी सांगितली. आपलं नाव सांगितलं, एज्युकेशन आणि एक्सपिरियन्सची समरी सांगितली आणि त्याआधी आपण ग्रीट केलं. ग्रीट करणे किंवा ग्रीटिंग म्हणजे आपण गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग जे म्हणतो अ, ते आवश्यक आहे. हाय किंवा हे असं पण ग्रीटिंग असू शकतं. पण ते मी इथे रेकमेंड करत नाही आहे कारण की ते थोडं कॅज्युअल वे ऑफ ग्रीटिंग आहे. आणि अर्थात काही कंपनीजमध्ये आजकाल ते ॲक्सेप्टेबल असतं. पण आपण जिथे अप्लाय केलंय तिथलं वर्क कल्चर जर आपल्याला माहीत नसेल, तर आपण फॉर्मली ग्रीट करणं इज अ गुड आयडिया. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग, सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ असेल ऑब्व्हियसली त्याप्रमाणे. हाय किंवा हे न म्हणता आपण फॉर्मली ग्रीट करणं हे सगळ्यात चांगलं आहे, जर आपल्याला कंपनीचं वर्क कल्चर माहीत नसेल तर. हां, पण हे करताना एक गोष्ट मात्र महत्त्वाची. काही वेळेला काय होतं, काही जण असं म्हणतात, "गुड मॉर्निंग सर." सॉरी, "गुड आफ्टरनून सर." असं आपल्याला म्हणायचं नाहीये. कारण इतकं हार्ड अँड फास्ट ते नाहीये. म्हणजे समजा 5 मिनिट, 5-10 मिनिटं 12च्या अलीकडे किंवा पलीकडे असेल, तर आपण अगदी असं घड्याळात बघून म्हणण्याची आवश्यकता नाहीये. रफली मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग एवढंच तुम्ही लक्षात घ्या. संध्याकाळ किंवा उशिरा लेट इव्हनिंग असेल, तरीही आपण गुड इव्हनिंगच म्हणतो. गुड नाईटनी कॉन्व्हर्सेशनची कधीही सुरुवात करत नाही. आपण कोण आहोत, हू यू आर याचं उत्तर कसं द्यायचं हे आपण पाहिलं. समजा तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही जर फ्रेशर असाल, तर आपण हेच कसं सांगू शकतो तेही आपण बघूया. गुड मॉर्निंग, आय एम सुव्रत देशमुख. आय एम अ हार्डवर्किंग BBA मार्केटिंग ग्रॅज्युएट विथ अ सर्टिफिकेशन इन डिजिटल मार्केटिंग. आपल्याला वर्क एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल, तरीही आपण आपला पहिला मुद्दा हू यू आर, आपण कोण आहात, याचं उत्तर कसं द्यायचं हे आपण पाहिलं. आता नंबर 2, युअर अकम्प्लिशमेंट्स. म्हणजे तुम्ही प्रोफेशनली काय मिळवलेलं आहे, त्या गोष्टी. लिस्ट ऑफ अकम्प्लिशमेंट्स अँड एव्हिडन्स ऑर प्रूफ. प्रूफ म्हणजे अगदी काही कागदोपत्री प्रूफ नाही द्यायचं आहे आपल्याला. आपण जे काही सांगतोय, एखादी गोष्ट किंवा एखादं स्किल माझ्याकडे आहे, जर असं आपण सांगत असू, तर त्याच्यात आपल्याला काही अवॉर्ड मिळालंय का? किंवा काही रिकॉग्निशन मिळालंय का? किंवा काही नंबर्स असतील, फॅक्ट्स अँड फिगर्स, ज्यातून आपण एक्झॅक्टली काय अचीव्ह केलंय हे कळतं. अशी गोष्ट थोडक्यात एका वाक्यात कशी सांगता येईल ते आपण बघू. I have developed and maintained 5 key software projects, resulting in a 20% efficiency increase. म्हणजे आपण नक्की काय केलंय, मेजरेबल किती केलंय आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय होती आणि आपण त्यातनं काय रिझल्ट अचीव्ह केलाय हे आपण एक्झॅक्टली सांगितलं आणि थोडक्यात एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हाच बऱ्याचदा विसरतो सांगायचा. हाऊ यू आर द राईट कॅन्डिडेट. तुम्ही या जॉबसाठी योग्य व्यक्ती कसे काय आहात, हे तुम्ही जर त्यांना समजावून सांगितलंत, तर नक्कीच त्यांचं काम सोपं होतं आणि तुम्ही शॉर्टलिस्ट आणि सिलेक्ट होण्याची शक्यता डेफिनेटली वाढते. हाऊ यू आर द राईट फिट. हे समजावून सांगण्यासाठी मुळात तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन वाचलेलं असलं पाहिजे. प्रत्येक जॉबचं एक जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि त्याच्यात काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, काय क्वालिटीज अपेक्षित आहेत कॅन्डिडेटकडनं, हे दिलेलं असतं. ते तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे आणि तुमच्याकडे जे स्किल्स आहेत किंवा एक्सपर्टीज आहे, ती त्याच्याशी लिंक केलेली करायला पाहिजे. आता हे कसं करणार? आपण एक उदाहरण बघू. Having worked for 2 years in coding and had exposure to Unreal Engine
आय एम व्हेरी कीन ऑन वर्किंग विथ अ रेप्युटेड कंपनी लाईक युअर्स इन व्हिडिओ गेम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता या उत्तरातनं काय झालं, की माझ्याकडे कोणते स्किल्स आहेत, एक्सपर्टीज, एक्सपोजर आहे आणि त्यांचा जो जॉब आहे, ह्याच्यामधली लिंक एस्टॅब्लिश झाली आणि म्हणून मला या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, असं आपण सांगितलं. इंटरव्ह्युअरला नेहमी त्यांच्या जॉबमध्ये किंवा त्या प्रकारच्या कामामध्ये इंटरेस्ट असलेला कॅन्डिडेट हवा असतो. अ, कुठला तरी एक जॉब मला हवा आहे, असा कॅन्डिडेट जनरली कुठल्याही कंपनीला नको असतो. त्यामुळे हे उत्तर खूप मुद्देसूद आणि उपयुक्त आहे. आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आपण इथे या उत्तरात सांगितल्यात, पण तरीही प्रिसाइजली. आता इंग्लिश बोलताना जर आपल्याला चुका होत असतील आपल्या आणि आपल्याला जर कॉन्फिडन्स नसेल, तर आपण ही सिच्युएशन कशी हँडल करायची ते बघूया. ओव्हरऑल आपलं इंग्लिश बोलणं सुधारण्यासाठी काय करायचं याचा वेगळा व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. पण या सिच्युएशनमध्ये आपण कसं काय हँडल करायचं? काही एक्स्ट्रा टिप्स आपण बघूया. नंबर 1, बी प्रिसाइज अँड फोकस ऑन द मेसेज. आपलं हे जे उत्तर आहे आपण आत्ता बघितलेलं, ते आपण पाठ जरी केलेलं नसलं, तरी ते अगदी टू द पॉइंट उत्तर आहे. आणि आपल्याला काय सांगायचं इंटरव्ह्युअरला याचा आपण पूर्ण विचार करून ते उत्तर प्लॅन केलेलं आहे. तर आपल्याला काय सांगायचंय ह्याच्यावरचा फोकस ठेवून आपण हे जर मुद्देसूद उत्तर सांगितलं, तर मुळात फारशा चुका होणार नाहीत आपल्या. एरवी होत असतील, तरी या ठिकाणी फारशा चुका होणार नाहीत. आणि एखादी चूक जरी झाली, तरी ती इग्नोर केली जाऊ शकते. कारण की तुम्ही उत्तर तुमचं फार मुद्देसूद आणि आवश्यक त्या गोष्टी हायलाइट करून आहे. दॅट इज आवर फर्स्ट स्टेप. नंबर 2, आय कॉन्टॅक्ट अँड स्माईल. उत्तरं देताना तुम्ही इंटरव्ह्युअरकडे बघून बोलताय का इकडे-तिकडे बघत बोलताय? हाय, आय एम सोनल. माय क्वालिफिकेशन इज आय हॅव डन बी-कॉम फ्रॉम सो अँड सो. असं बोलताय का इंटरव्ह्युअरकडे बघून बोलताय? यातून तुमचा कॉन्फिडन्स त्यांना कळणार आहे आणि तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलं नाही तर तो कनेक्ट तयार होत नाही. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी नेसेसरी. काही वेळेस पॅनल असतं इंटरव्ह्युअर्सचं. म्हणजे एकापेक्षा जास्त इंटरव्ह्युअर्स असतात. अशा वेळेस ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांच्याकडे बघून तर आपल्याला उत्तर द्यायचंच आहे. पण मधनं-मधनं आपल्याला बाकीच्या पॅनलमधल्या इतर व्यक्तींकडे सुद्धा बघायचं आहे. हे अतिशय आवश्यक आहे. दॅट इज आय कॉन्टॅक्ट अँड इट्स ऑल्सो अ गुड आयडिया टू स्माईल. म्हणजे अगदी असं सिरियसली सतत हाय, आय एम दिस असं बोलण्याची आवश्यकता नाही किंवा रादर तसं बोलू नये. इट्स ऑल्वेज अ गुड आयडिया टू स्माईल व्हेन यू ग्रीट द पर्सन. सुरुवातीला ग्रीट करताना किंवा नंतरही इन बिटवीन मध्ये-मध्ये, सतत नाही. पण मध्ये-मध्ये स्माईल करणं इज ऑल्वेज अ गुड आयडिया. टिप नंबर 3, बी ट्रू ऑर जेन्युइन. डोंट ट्राय टू पुट युअरसेल्फ फॉरवर्ड ॲज समथिंग यू आर नॉट. आपण जे नाही ते दाखवायचा अजिबात प्रयत्न करू नका. प्लीज प्रयत्न करू नका. तुम्ही कशा प्रकारचे कॅन्डिडेट आहात, तुमचे स्किल्स काय आहेत, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. पण त्याहीपेक्षा जास्त तुम्ही जे काही सांगताय ते खरं आहे का? आर यू अ जेन्युइन पर्सन? हे जाणून घेण्यात त्यांना जास्त रस आहे. त्यामुळे जे आहे ते सांगा. काय सांगितल्याने छान वाटेल समोरच्याला असा विचार न करता जे खरं आहे ते सांगा. ॲज सिंपल ॲज दॅट. नंबर 4, डोंट बी मोनोटोनस. पाठ केल्यासारखं आपल्याला नाही बोलायचंय. आपण पाढे म्हणतो किंवा काहीतरी पाठ करून बोलतो, तसं आपल्याला नाही बोलायचंय. अ, त्याने काय होतं, आपण असं रट्टा मारून आलोय हे लगेचच कळतं. तर आपल्याला ॲक्चुअल कॉन्व्हर्सेशनसारखं म्हणजे आपण संवाद साधल्यासारखं बोलायचंय. आपण बोलत असताना त्यांचा काय रिस्पॉन्स आहे, हे बघून आपल्याला आपलं उत्तर स्लाइटली ट्विक करता आलं पाहिजे. काही वेळा आपण फास्ट बोलतो, काही वेळा स्लो बोलतो. जो आवश्यक किंवा महत्त्वाची गोष्ट आहे तिथे थोडा स्ट्रेस करतो बोलताना.
याच्यासाठीचा पण कसं हे सगळं करायचं ह्याच्यासाठीचा पण आपला वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. तर उत्तर देताना पाठ केल्यासारखं न बोलता काही वेळा फास्ट, काही वेळा स्लो, योग्य तिथे पॉज घेणे म्हणजे थांबणे, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि मगाशी म्हटलं तसं समटाईम्स स्माईल व्हेरेवर नेसेसरी, आणि आय कॉन्टॅक्ट, त्यांच्याकडे बघणं. या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर तुम्ही एन्थुसियास्टिक म्हणजे उत्साही आहात असं त्यांना दिसून येईल आणि तुमचं असं डा असं मोनोटोनस पाढेपाठ केल्यासारखं उत्तर वाटणार नाही. नंबर 5. आता ही एक खूप कॉमनली होणारी चूक आहे. बरेच लोक ही करतात. नेव्हर स्टार्ट युअर कन्व्हर्सेशन विथ मायसेल्फ. स्वतःबद्दल सांगताना मायसेल्फनी सुरुवात करू नका. मायसेल्फ सोनल किंवा मायसेल्फ आदित्य असं न म्हणता आय एम किंवा माय नेम इज अशा पद्धतीने स्वतःचं नाव सांगा. नंबर 6. हे पण टाळणं आवश्यक आहे. यू ऑलरेडी नो माय नेम असं कधीही म्हणू नका. त्यांनी कदाचित तुमचं नाव 1-2 वेळा वापरलं असेल, तुम्हाला संबोधलं असेल. पण तरीही आपण सांगताना आपलं नाव सांगायचं आहे. नेव्हर से यू ऑलरेडी नो माय नेम ऑर समथिंग. तसंच हे सुद्धा कधी म्हणू नका. एखादा प्रश्न विचारला तर इट्स ऑलरेडी मेन्शन्ड इन माय सीव्ही असं काही जण म्हणतात. हे कधीही म्हणू नका. सीव्हीमध्ये किंवा रेझ्युमेमध्ये तर सगळंच मेन्शन केलेलं आहे. मग आपण हा सगळा इंटरव्ह्यू कशासाठी करतोय? तर नाही का? तर असं कधीही म्हणू नका. प्रश्न जर विचारलाय तर त्याचं सरळ शिस्तीत उत्तर आपण द्यायचं आहे. यातलं काहीही म्हणायचं नाही. ॲज मेन्शन्ड इन माय सीव्ही ऑर इट्स ऑलरेडी मेन्शन्ड इन माय सीव्ही असं आपल्याला म्हणायचं नाहीये. आणि फायनली नंबर 7. एंड असर्टिव्हली. आपण आपलं उत्तर छानपैकी क्राफ्ट केलेलं आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून. त्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर थांबा. आपण दुसऱ्यानी आपल्याला थांबवेपर्यंत बोलतच राहायचं, असं काही जण करतात. ते कधीही करू नका. आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रिसाइजली उत्तर आपलं क्राफ्ट केलेलं आहे, डिझाइन केलेलं आहे. त्या गोष्टी सांगून झाल्या की थांबा, से थँक यू. आणि आपण पोलाइटली बट फर्मली थांबणं सुद्धा अपेक्षित आहे. जसं बोलणं कॉन्फिडेंटली, पोलाइटली आणि फर्मली अपेक्षित आहे, तसंच थांबणंही अपेक्षित आहे. काही वेळा इंटरव्ह्यूअर असं ऐकतच राहतात. पटकन पुढचा प्रश्न विचारत नाही. तर गडबडून जाऊ नका. आपलं आपलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यावर से थँक यू, स्माईल अ बिट. सो दॅट्स हाऊ यू एंड युअर आन्सर टू धिस क्वेश्चन. आता तुमच्या स्वतःबद्दल विचार करा. म्हणजे आपण हे जे उत्तर बघितलं ते तुमच्या बाबतीत कसं असेल? म्हणजे आपण ज्या गोष्टी सांगितल्या एज्युकेशन किंवा एक्सपिरियन्स किंवा क्वालिटीज असतील, त्या तुमच्या क्वालिटीजनी, तुमच्या गोष्टींनी रिप्लेस करा आणि चक्क ते त्या ठिकाणी नोट डाउन करा. तिथे व्हिडिओ पॉज करा, नोट डाउन करा आणि दॅट इज युअर रिअल आन्सर. आणि स्वतःबद्दलच्या माहितीनी रिप्लेस केलेले आन्सर्स वापरून बोलून बघा. वाटल्यास रेकॉर्ड करा. देन ऑब्झर्व्ह युअरसेल्फ. आपण किती अचूक आणि नेमकेपणाने प्रिसाइजली स्वतःबद्दल बोलू शकतो, हे पाहिल्यानंतर तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल. ते वापरून बोला आणि उत्तम इंटरव्ह्यू क्रॅक करा. With this simple but important information, this is Deepa signing off.